मित्रांनो, ही गोष्ट आहे एका माणसाची, जो एका गावामध्ये राहत होता. त्या गावातली सगळी लोक त्याला वेडा समजत होती. त्या वेड्या माणसाकडे अशी एक अद्भुत शक्ती होती. जेव्हा कधी तो नाचायचा तेव्हा त्याच्या नाचण्यामुळे पाऊस पडायचा आणि ही गोष्ट त्या गावातल्या सगळ्या लोकांना माहिती होती. जेव्हा कधी गावाला पावसाची गरज भासायची तेव्हा गाववाले त्या वेड्या माणसाकडे जायचे आणि त्याला नाचायला सांगायचे. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या नाचण्यामुळे पाऊस पडायचा. एके दिवशी त्या गावामध्ये शहरातून 4 तरुण येतात. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजते की एका माणसाच्या नाचण्यामुळे पाऊस पडतो, ते जोरजोरात हसायला लागतात. आणि जेव्हा त्यांना हे समजते की तो नाचणारा एक वेडा माणूस आहे, तेव्हा तर ते अजून जोरजोरात हसायला लागतात. ते 4ही तरुण त्या वेड्या माणसाला भेटतात आणि त्याची चेष्टा करत म्हणतात, हे तर आम्ही सुद्धा करू शकतो. आम्ही सुद्धा नाचून पाऊस पाडू शकतो. हे ऐकून सगळे गाववाले तिथे जमतात. आता हे 4ही तरुण नाचायला सुरुवात करतात. अर्ध्या तासानंतर त्यांच्यापैकी एक तरुण थकून जातो आणि बाजूला जाऊन बसतो. काही वेळानंतर दुसरा तरुण सुद्धा थकून जातो आणि तो सुद्धा बसतो. हळूहळू ते 4ही तरुण पूर्णपणे थकून जातात आणि आपली हार कबूल करतात. पण पावसाचा एक थेंबही पडत नाही. आता ते 4ही तरुण त्या वेड्या माणसाला नाचायला सांगतात. तो वेडा माणूस नाचायला सुरुवात करतो. 1 तास जातो, 2 तास जातात, रात्र व्हायला लागते. तेव्हा अचानक ढगांचा गडगडाट व्हायला लागतो आणि मुसळधार पाऊस यायला सुरुवात होते. हे पाहून 4ही तरुणांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते त्या वेड्या माणसाला विचारतात की नक्की तू हे केले कसे? तेव्हा तो वेडा माणूस त्या 4ही तरुणांना सांगतो, मी फक्त 2 गोष्टींची काळजी घेतो. पहिली म्हणजे मी या गोष्टीवर 100% विश्वास ठेवतो की माझ्या नाचण्यामुळे पाऊस पडणार म्हणजे पडणारच. आणि दुसरी म्हणजे मी तोपर्यंत नाचत राहतो जोपर्यंत पाऊस पडत नाही. मित्रांनो, त्या वेड्या माणसाने तरुणांना आयुष्याचा असा अनमोल धडा शिकवला होता जो आतापर्यंत त्यांना कुणी शिकवला नव्हता. आयुष्यात जे काही कराल त्याच्यावर 100% विश्वास ठेवा की त्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच. आणि तोपर्यंत न थकता प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. एडिसन यांना 10,000 वेळा अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. ते प्रयत्न करत राहिले आणि त्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. वयाच्या 60मध्ये असताना कोलोनेल सँडर्स यांच्या चिकन रेसिपीला 1009 वेळा नकार मिळाला, पण सँडर्स यांनी हार मानली नाही आणि शेवटी त्यांनी KFCची स्थापना केली. आज 147 देशांमध्ये 25,000 पेक्षा जास्त KFCच्या शाखा आहेत. मित्रांनो, ही लोक तोपर्यंत थांबली नाही जोपर्यंत त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले नाही. त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. अखंडपणे प्रयत्न करत राहा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. 50 पेक्षा जास्त मराठी मोटिवेशनल पुस्तकांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.